दुसऱ्या वाक्य वाचून खात्री आहे तुमच्या वाक्याशिवाय जाणार नाही, म्हणून मला तुमचं वाक्य पाहिजे. तुम्ही मला गीता सांगा. आणि आज भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, तुम्ही जे काही देवा मला सांगितलं आत्तापर्यंत, पहिल्या अध्यायापासून दुसऱ्या अध्यायापासून ते पार 9व्या अध्यायापर्यंत, ते सगळ्याचा मला आता अनुभव यायला लागला आहे. सर्वम एतत् ऋतं मन्ये. हे माझ्या कल्याणाचं तुम्ही सांगितलं, हितकारक सांगितलं, खरं सांगितलं आहे. आणि आज मला त्याचा तुमच्या कृपेमुळे काय आला आहे, अनुभव आला आहे. सर्वम एतत् ऋतं मन्ये यन्माम वदसि केशव. आणि तुम्हाला जाणणं फार सोपं नाही, अवघड आहे. असं तुम्ही सुरुवातीला 10व्या अध्यायात सांगितलंय. नमे विदुःसुरगणा प्रभवम न महर्षया अम आदिर्हि देवानाम सर्वशा. एथ वेदमुखे झाले मनपवन पांगुळले रातिविन मावळले रवी शशी. महर्षिया देवा सर्वा आदी म्हणून अवघड आहे देवा, तो सगळ्याच्या आधी आहे. जसं मुलगा आपल्या आईचा जन्म जाणू शकत नाही, तसं कार्यकारणाला जाणू शकत नाही. कार्यकारणाला प्रकाशित करू शकत नाही. परमात्मा आहे सगळ्यांचा आदी कारण, आणि मग बाकी सगळं कार्य आहेत. देव असतील, आणि विशेष करून इथे अर्जुनांनी 2 नावं घेतलेली आहेत की त्यांना तुम्ही त्यांच्याकडून जाणले जात नाही. कोणाकोणाकडून तुम्ही जाणले जात नाही. नाही ते भगवन व्यक्तिम विदुर देवान दानवा. देवा दानवाहा ते व्यक्तिम न विदू. व्यक्ती शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. स्वरूपामध्ये सुद्धा तुमचं निर्गुण स्वरूप आणि तुमचं सगुण स्वरूप हे जाणायला थोडंसं कठीण आहे बरं का. भगवंताचं निर्गुण स्वरूप तर जाणायला कठीणच आहे. का निर्गुण स्वरूप जाणायला कठीण आहे? कारण तिथं नाम रूप संबंध जाती क्रिया भेद काहीच नाही. जाणायचं असेल तर काहीतरी नाव लागतं, काहीतरी रूप लागतं, क्रिया लागते. कशाने जाणणार? बरं, प्रमाणाच्या द्वारे आपण एखादी वस्तू जाणतो. सगळी इंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे किंवा इंद्रिय आहेत. इंद्रिया किर जोगे काय होईल? ते तर मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी निघे. मला फक्त टोका आठवतात बरं का. पण आता इथं सगळी जाणकार मंडळी आहेत. हो, मी कुठेही प्रवचनाला बाहेर गेलो तर आळंदीची आठवण काढतो. म्हटले आमच्या आळंदीचे श्रोते, आम्ही नुसतं टोक सांगतो आणि ते ओळी पूर्ण करतात. पण बाहेर अडचण येते त्याच्यामुळे मी टोक म्हणत राहतो 10 वेळा, पण कोणच सांगत नाही. बाहेर कोणाची पाठ आहे? ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरीची सेवा केलेली मंडळी आहेत. पारायण करणारी, रोज दिवसभर पारायण मंदिरात बसून करणारी मंडळी आहेत. मनाची नखी न लगे. मन त्या ठिकाणी जातं जाणण्याकरता, परंतु मनाला त्या ठिकाणी परमात्मा मनाने जाणला जात नाही. बुद्धीने सुद्धा निश्चय करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा परमात्म्या संबंधी निश्चय होऊ शकत नाही. मग बुद्धी निश्चय आत्मज्ञान हे कसं काय म्हटलंय? बुद्धी परमात्म्याला जाणते सुद्धा आणि जाणत नाही सुद्धा. जाणते, शुद्ध बुद्धी जाणते, अशुद्ध बुद्धी जाणत नाही. जाणते वृत्ती व्याप्तीने जाणते, फल व्याप्तीने जाणत नाही. प्रिया जैशी. बुद्धी काय जाणते? परमात्मा असा आहे म्हणून बुद्धी जाणत नाही. परमात्म्याला विषय करून नाही बुद्धी जाणत. परमात्मा हा जाणला जात नाही, तो जाणणे स्वरूप आहे असं बुद्धी जाणते. जाणीव जेथ न रिगे
विचार मावगता पावली निगे तर्को आईनी नेगे अंगी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान. म्हणून कशा करता मी सांगतोय, नाही ते भगवन व्यक्ती, भगवंताचं व्यक्त स्वरूप आणि अव्यक्त स्वरूप आहे. त्याला जाणणं थोडंसं कठीण आहे. अव्यक्त स्वरूप जाणणं जात नाही, ते जाणणं स्वरूप आहे. कारण जाणायचं म्हटलं की तिथे वृत्ती लागते, त्रिपुटी लागते. आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वृत्ती नाही, कुठल्याही प्रकारची त्रिपुटी नाही. असं परमात्म्याचं स्वरूप आहे. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. बरं, परमात्म्याचं व्यक्त स्वरूप तरी सुद्धा जाणण्यासारखं आहे का हो? भगवान श्रीकृष्ण परमात्मा व्यक्त रूपाने झाले, देवाला तरी जाणता येते का? त्याचे गुण जाणता येतात, त्याचं सामर्थ्य जाणता येतं आपल्याला? आपण जाणू शकत नाही. भगवान परमात्म्याचे किती गुण आहेत सामान्य माणसाला मनुष्य जाणू शकत नाही. भगवान परमात्म्याचं व्यक्त स्वरूप सुद्धा जाणता आलं नाही अनेक लोकांना. म्हणून अहो, अव्यक्ताला व्यक्त मानतात, व्यक्ताला अव्यक्त मानतात. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम अबुद्धया. काय पुढं? परम भाव मजानंतः मम भूत महेश्वरम. अव्यक्तम व्यक्तमापन्नम मन्यन्ते. भगवान परमात्मा म्हणतात, अव्यक्त असणाऱ्याला मला व्यक्त मानतात, व्यक्त असणाऱ्या मला अव्यक्त मानतात. काही व्यक्तच मानतात, काही अव्यक्तच मानतात, काही व्यक्त अव्यक्त दोन्ही मानतात. पण मी व्यक्तही आहे, अव्यक्त आहे, आणि व्यक्त अव्यक्त या दोन्ही संज्ञेच्या पलीकडे आहे. अज्ञान म्हटलंय बघून, अज्ञान गावधारी पंडुकुमारा, तो सृजिपाळी संहारी, ऐशी बोलती चराचरी. ते अज्ञान गावधारी पंडुकुमारा. आणि इकडं म्हटलंय मी विश्वाचं सृजन करतो, मी विश्वाचं पालन करतो. फक्त व्यक्तच मानणं, फक्त अव्यक्तच मानणं. काही काही अव्यक्तच मानतात, निराकारवादी. ते म्हणे आम्ही साकार मानतच नाही, एक तू ही निरंकार. काही असे आहेत की ते म्हणतात आम्ही फक्त साकारच मानतो, निराकार मानतच नाही. अज्ञान आहे. ज्ञानोबारांना विचारा, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. दोन्ही एकच आहे, त्यात काही फरक नाही. जरी साकार झाला तरी तो निराकारच आहे, आणि निराकार असला तरी सगळीकडे साकारच आहे. तरी व्यक्त आणि व्यक्त तूच एक निभ्रांत, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगी. म्हणून भगवान परमात्म्याला त्या नाही ते भगवन व्यक्ती विदुर देवान दानवा. देवांना सुद्धा त्या ठिकाणी भगवंताचा स्वरूप कळत नाही. कळलं का स्वरूप भगवंताचं? अव्यक्तही कळत नाही आणि व्यक्तही कळत नाही. का कळत नाही देवांना? कारण देव जे आहेत हे भोगप्रधान जीवन आहे देवांचं. आणि परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर त्याला थोडंसं अगोदर वैराग्य पाहिजे. सर्वेंद्रिया होय पाठीमोरा जो. सर्वेंद्रियाशी होय पाठीमोरा जो. देवाची प्राप्ती करायची असेल तर अर्जुनाची पांती परिसनया योग्य होती ती कृपा करुणी संती अवधान द्याय. ऐशया जरी विपाये सांडोनी. हां, सर्वेंद्रियाशी होय पाठीमोरा जो. हां, ठीक आहे. देवांना हे जमत नाही. देवांची जी शरीरं आहेत ती भोगप्रधान आहेत. म्हणून परमात्म्याचं अव्यक्त स्वरूप कळत नाही, परमात्म्याचं व्यक्त स्वरूप देवांना कळत नाही.
अहो भगवान परमात्मा सगुण साकार होऊन गोकुळात आले, कालेची लीला करायला लागले, गोपाळांच्या बरोबर गोपाळांचं उष्ट खायला लागले. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. ब्रह्मदेवाला कळलं का? बोबडे पुढे धात याही परीनं सापडे ठाव जयाचा. ब्रह्मदेवाला सुद्धा भगवान कळाले नाही. भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाने गायी वासरं चोरून नेली. देवाचं सामर्थ्य कळालं नाही. शेवटी भगवंताने आणखी एक येणे नवलाव केला. काला वाटिता विधाता ठकविला. भाग नेदा तो वत्से गोवळ घेऊन गेला. तैसाचे आपण तेथे होऊन या ठेलाव. कळलं नाही. मग नंतर कळलं. इंद्रदेवाला तरी भगवंताचं स्वरूप कळालं का? आणि कळालं असतं तर मग पाऊस पडला असता का? सगळं गोकुळच नाश करून टाका म्हणे. गायी सगळ्या मारून टाका. ढगाला आज्ञा केली. आणि मग येऊन पाहिलं 7 दिवस पाऊस पाडला पण काहीच झालं नाही. कारण भगवंतानी करंगळीवर गोवर्धन काय करी गिरी धरोनी उमानिली महेंद्र महिमा. नुगडता बाळपणाची फुली जिने मिया अदानवी सृष्टी केली. करी गिरी धरोनी उमानिली महेंद्र महिमा. म्हणून देवाला कळत नाही. आता देवाला जर कळत नाही तर दानवांना कळल का? दानव तर तमोगुणी बुद्धीचे, आसुरी प्रकृती. आसुरी प्रकृतीमुळे बुद्धी शुद्ध नाही. दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती आहे. म्हणून अनेक वेळा ह्या दानवांनी जाणण्याचा प्रयत्न भगवंताला केला. देवाचं व्यक्त स्वरूप दानवांना कळालं का? रावणाला कळालं. प्रभू रामचंद्र आलेले आहेत. अवतार धारण केलेला आहे. बिभीषणाने समजून सांगितलं शरण जा बरं का. ऐकलं का? लात मारली बिभीषणाला. त्या मामाने सांगितलं, त्याच्या माल्यवंत नावाचा मामा. पण तरीसुद्धा अनेक वेळा भगवंतानी संधी दिली सुधारण्याकरता रावणाला. पण रावणाच्यात बदल झाला नाही. जेव्हा खर आणि दूषणाला मारलं त्यावेळेस रावणाला तेवढ्यापुरतं कळालं बरं का. खरं दूषण मही समबलवंता मारही न सके बिनु भगवंता. ज्या अर्थी खरं आणि दूषणाला मारले त्या अर्थी निश्चित आता भगवंताचा अवतार झालेला आहे. परंतु तामस देह भजन न होई. तो म्हणतो आता माझं तामस देह, माझं कुठं भजन होणार आहे. मी आपला देवावर वैरच करीन. दानवांना कळालं नाही. कंसाला कळालं का भगवान परमात्मा? नाही कळाला. म्हणून तर त्रास दिला, दुःख दिलं. मोठ्या मोठ्यांना भगवान परमात्म्याचं स्वरूप कळत नाही. पण अर्जुन महाराज म्हणतात आता मला कळालं. ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले आणि ऋषींनी मार्ग होते जे कथिले. तया आघवे याचेची फिटले अनोळखपण. ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले. आतापर्यंत आमच्याकडून उपेक्षा झाली. व्यासमहर्षींनी घरी येऊन सांगितलं तरीसुद्धा उपेक्षा झाली. पण आता वाक्य सूर्य कर. तुझं वाक्य जे आहे हेच प्रकाशयुक्त आहे, सूर्यासारखं आहे. तुमच्या मुखातून येणारे शब्द, देवाच्या बोलण्याचं वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आहे. देवाचं बोलणं काही सामान्य आहे का हो? कृपेने युक्त असलेलं भगवंताचं बोलणं आहे. देवाच्या बोलण्याचं वर्णन अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. भगवान परमात्मा कसे बोलतात. भगवंताचं वाक्य कृपेने युक्त आहे. संतांचं बोलणं कृपेने युक्त आहे. आणि असं भगवंताचं बोलणं आलं ते वाक्य सूर्य कर तुझे फाकले. त्याचा प्रकाश पडला. तुमच्या मुखातून शब्द नुसते बाहेर पडले. तेषामेवानुकंपार्थम महमज्ञानजम तमः नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. किंवा मागे तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले नव्याद्यात मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम ते श्ववस्थितः. पण आता तुमची कृपा झाल्यामुळे ती जी वाक्य आहेत ते सगळी वाक्य आता
त्याचा प्रकाश आमच्या अंतकरणात पडला सूर्यासारखा. वाक्य सूर्य कर तुझे फाकले. आणि त्यामुळे काय झालं, आणि ऋषींनी मार्ग होते जे कथिले. मागे ऋषी मुनींनी जे काही मार्ग सांगितले होते, तुमच्या प्राप्तीची साधनं सांगितली होती, तुमचं स्वरूप सांगितलेलं होतं, तया आघवेयाचेची फिटले अनोळखपण. तेव्हा 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 त्या ऋषींनी सांगितलं होतं. नारद महर्षी नेहमी येत होते, सांगत होते, व्यासमहर्षी सांगत होते, असित, देवल, वशिष्ठादी ऋषी हे सगळे येऊन आम्हाला सांगत होते. पण त्यावेळेस त्यांचं वाक्य, त्यांचा शब्द, त्या शब्दाची ने आमची काही ओळख पटली नव्हती. पण आज तुमचे शब्द ऐकले, तुमची कृपा या शब्दाच्या निमित्ताने आली, आमच्या अंतकरणात ज्ञानाचा प्रकाश पडला आणि त्यांचे जे शब्द होते त्यांची ओळख आमची आता झाली. त्यांचे शब्द आम्हाला अनुभवाला यायला लागले. आगवेयाचेची फिटले अनोळखपण. त्यांच्याने आमची ओळख झाली, म्हणजेच ते भगवंताचं जे स्वरूप आहे तेच आपलं स्वरूप आहे. तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे. खरं आपलं स्वरूपसुद्धा भगवत स्वरूपच आहे, परमात्मा स्वरूपच आहे. याचा अनुभव आता आम्हाला यायला लागला. जीव हा जसा भगवान परमात्मा परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम परमम भवान आहे, तसा आत्मासुद्धा आहेच. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. पण देवा तुमच्या कृपेमुळे हे सगळं झालेलं आहे. मग त्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी सांगितलं, त्याचा काय फायदा झाला की नाही? झाला. काय वायाला जात नाही काही परमार्थातलं. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. पुढं प्राप्य पुण्यकृतान लोकान उषित्वा शाश्वती समा. आता आपल्याला सांगायचं काय, वायाला जात नाही. जसं शेण खाली पडलं की ते माती घेऊनच येतं, तसं ऐकलेलं, पारायण केलेलं, नामस्मरण केलेलं कधी ना कधीसुद्धा उपयोगाला आल्याशिवाय राहत नाही. अहो, त्या धृतराष्ट्राने गीता ऐकली नाही त्यावेळेस फायदा झाला, पण कधीतरी झाला की नाही? ज्ञानोबारांनी त्यालाही मुक्त करून टाकले. अंधुतोही अवसरे सुखिया झाला. शेवटी धृतराष्ट्राला ते ज्ञान आठवलं. श्रीहरी वक्त्रीचे अक्षरे संजयी सांगितले आदरे. आंधुही तेही अवसरे सुखिया झाला. शेवटी म्हणजे कधी युद्ध झालं, मग धृतराष्ट्र पांडवांच्यात राहत होते, परत चांगलं राहत होते बरं का. आणि सगळे पांडव त्यांची सेवा करत होते आणि आनंदाने राहत होते. विदुर काका तीर्थयात्रा करून आले आणि धृतराष्ट्राला म्हटले, कसं काय चाललंय? एकदम मजेत आहे. पांडव माझी सेवा करतात मुळासारखी आणि काही नाही, बरं वाटतंय आता जरा म्हटले. विदुर काका म्हणले, दादा अरे काय मजेत आहे म्हणतो तुझं, तर काय आयुष्य आहे आता? हे तुझं आयुष्य काय खाण्यापिण्याचं आणि मजा करण्याचं आहे का? ज्या पांडवांना मारण्याकरता तू अनेक प्रकारचे प्रयत्न केले आणि त्या भीमाच्या हातचं अन्न खातो आणि खुशाल म्हणतो मी मजेत आहे, काय करू? अरे काहीतरी नामस्मरण कर, चिंतन कर. काळा आला जवळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळा आला जवळी ग्रासावया. वैराग्य निर्माण झालं. म्हटले तू आता काय म्हणशील तसं करणार, चल माझ्याबरोबर आपण वनात जाऊन येऊ. रात्रीच धृतराष्ट्राला घेतलं आणि काका घेऊन वनात गेले. आणि तिथे वनात गेल्यानंतर वनवा लागला आणि तिथे वैराग्य निर्माण झालेलं होतं आणि गीतेचे अक्षर तिथं उपयोगाला आले. म्हणून वायाला काही जाणार नाही. आत्ता मिळालं पाहिजे आपल्याला फळ, थोडासा उशीर लागेल. ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले आणि ऋषींनी मार्ग होते जे कथिले. तया आघवे आचेची फिटले अनोळखपण. मग मागची अक्षर जी ज्ञानाची बीज तयाचे बोल. माझे हृदय भूमिके पडले सखोल. वरी ये कृपेची झाली ओल. मनोनी संवाद फळेशी उठले.
त्यांची जी अक्षरं होती, त्यांचे जे ज्ञानाचे शब्द होते, तेच बीज आहे. आणि त्यावेळेस त्यांनी ते बीज टाकलं. ज्ञानाचे बीज तयाचे बोल. त्यांचं अक्षर म्हणजे त्यांचं जे प्रवचन होतं, कीर्तन होतं, त्यांनी सांगितलेलं तुमच्या स्वरूपाचं वर्णन होतं, बीज आहे. ते बीज माझे हृदय भूमिके पडले सखोल. माझ्या हृदयरूपी भूमिकेत ते खोलवर जाऊन बी पडलं होतं, पण उगवलं, बी पेरलं. पेरणी केली, त्याला असं वाटलं आता पाऊस येईल म्हणून बिचारीने सगळं पेरलं वगैरे, पण पाऊसच पडला, ओलच झालं नाही तर मग उगवल कसं काय. अर्जुन पण बी होतं बरं का, आणि ते ज्ञानाचं बीज होतं, त्यामुळे ते खराब नाही झालं. माझ्या या अंतकरण भूमिकेमध्ये, हृदय भूमिकेत म्हटलंय बरं का, ऐकलं त्यावेळेस ते हृदयात जाऊन बसलेलं आहे. खोलवर होतं, पडले सखोल. ज्ञानाचं बी खोलवर जाऊन त्या ठिकाणी पडलेलं होतं. आणि वरी ये कृपेची झाली ओल. आज तुझी कृपा हीच ओल. देवाची कृपा हा ओलावा आहे. भगवंताच्या शब्दामध्ये ओलावा भरलेला आहे. ओलावा जयाच्या वचनाशी, ऐशियाचा संग देई नारायणा. बरोबर आहे. ओलावा जयाच्या, असा अमृताची फळे, अमृताची वेली, अमृताची फळे, त्याची पुढे चाली बीजाची या. ऐशियाचा संग देई नारायणा. ओलावा जयाच्या वचनाशी. आज तुमची कृपा हीच ओल आहे. तुमच्या आमच्यावर कृपा झाली, शब्द कृपा, आणि तो ओलावा आम्हाला भेटला. आणि ओलावा भेटल्यामुळे ते पूर्वी सांगितलं, ऋषीमुनींनी सांगितलं, जे खोलवर गेलेलं बीज अंतकरणात होतं ते अंकुरित झालं. हां, आता पुढे येणारच आहे ओवी आता लगेचच. वरी ये कृपेची झाली ओल, म्हणून संवाद फळेशी उठले. आणि फळ आलं बरं का. बीज होतंच, ऋषीमुनींनी सांगितलं होतं, प्रवचन ऐकली होती, कीर्तन ऐकली होती, फळ नव्हतं आलं, बीजच अंकुरित झालं नव्हतं, कारण ओलावा नव्हता. आज तुमची कृपा, हा ओलावा प्राप्त झाला आणि तुमचा आमचा संवाद झाला. तुमचा आमचा संवाद, देवाचा आणि अर्जुनाचा संवाद किंवा गीतारूपी संवाद, हेच त्याचं आलेलं फळ आहे. म्हणून संवाद फळेशी उठले. अहो नारदादिका संता, त्यांच्या उक्तिरूप सरिता, मी महोदधी झालो अनंता संवाद सुखाचा. म्हणून नारदादिका संता, त्यांची या उक्तिरूप सरिता. नारदादी संत जे आहेत, त्यांनी ज्या काही उक्ती सांगितल्या, त्यांचे शब्द, त्यांचं ज्ञान, याच कोणी सरित आहेत, नद्या आहेत. त्या अनेक नद्या त्या ठिकाणी आमच्याकडे आल्या, परंतु त्या नद्या वाहत होत्या, पण त्या नदीला पूर्णता प्राप्त झालेली नव्हती. नदीला पूर्णता कधी प्राप्त होते? काय गंगेशी सिंधू प्रवेश. देवळाच्या कामा कळशू, परमगंगेशी सिंधू प्रवेश. सुवर्ण शुद्धी कसू 16वा जायचा. गंगा सिंधूमध्ये गेली, प्रवेश झाला की तिची पूर्णता झाली. समुद्ररूप ती होऊन जाते, व्यापक रूप तिला प्राप्त होतं, तिचं नामरूप जातं. सगळ्या गंगा आहेत, कितीतरी गंगा होत्या, त्या सगळ्या गंगा ज्या आहेत समुद्राला मिळाल्या की त्यांचं नावरूप जातं. वा नाही, ओवी सांगायची ना, ते समुद्राची ओवणी ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य जाहले, निमाले घनानंद जे. काय तोवरी पूर्व पश्चिमेशी यावे,
तवरी नद नदींची नावे, तवची पूर्व पश्चिमेशी यावे, जवन येथे आगवे सागरा माझे. ही गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे, चंद्रभागा कुठपर्यंत? ही पूर्वेकडून आली, ही पश्चिमेकडून आली, ही लहान आहे, ही मोठी आहे, हिचं पाणी काळं आहे, कुठपर्यंत? समुद्रापर्यंत. तसं अनेक संतांच्या ही वचनं तसं पाहायला गेलं तर त्यासुद्धा युक्तिरूप सरिता आहेत बरं का. ही नदी त्या सरिताच आपल्याला समुद्रापर्यंत घेऊन जाते. म्हणून ओहाळाने काय करायचं, गंगेत प्रवेश करायचा. मग ती गंगा त्याला बरोबर समुद्रापर्यंत घेऊन जाते. अशी पण एक ओवी आहे. हा काय? तवची वहाळ वळ, जव न पवती गंगाजळ, गंगारूप. तसं त्यांच्या युक्तिरूप आपल्याला काय करायचंय? आपल्याला समुद्राला मिळायचं असेल तर आपण आहेत गावामागचे ओढे. पण गावामागचा जरी असला ओढा तरी सुद्धा त्याच्यात किती गहाणं असली तरी सुद्धा त्यांनी काय करायचं? आपलं गंगेला इंद्रायणीला जाऊन मिळायचं. इंद्रायणी आपल्याला बरोबर घेऊन समुद्राकडे जाणार. तसं संतांची वचनं जी आहेत त्या युक्ती होत्या, त्या सरिता होत्या. परंतु आम्ही त्या सरितेमध्ये स्नान केलं, गंगेमध्ये स्नान केलं, पण समुद्राची काय अजून प्राप्ती झाली नव्हती. आज समुद्र म्हटले मीच झालो समुद्र. अहो नारदादिका संता त्याच्या उक्तिरूप सरिता, मी महोदधी झालो अनंता संवाद सुखाचा. हे संवाद सुख, त्या संवाद सुखाचा महोदधी मी झालो. अनंता हे विशेषण वापरलं मुद्दाम इथे, कारण आता इथं अनंत झाले, अर्जुन सुद्धा व्यापक झाले. आणि म्हणून या संवाद सुखाचा महोदधी, या संवाद सुखामुळे परमात्मा स्वरूपता प्राप्त झालेली आहे. या संवाद सुखामुळे नामरूप सगळं जाऊन एक रूपता प्राप्त झालेली आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. पण त्या सरितांचा उपयोग झाला आहे, आज झाला, तुमची कृपा झाली. न पश्चिमेशी यावे. हो हो, आज परमात्मा स्वरूपता प्राप्त झाली, अनुभव आला. त्या सगळ्या सरिता ज्या आहेत त्यांचाही उपयोग आज कळला. आणि मी महोदधी झालो अनंता. संवाद सुखाचं आणखी थोडंसं चिंतन आहे, उद्याच्या प्रवचनात करू. उद्यापासून इथं सप्ताह असल्यामुळे आपलं प्रवचन 3 ते 4 होईल.